ट्रेडिंग शिकव असं माझ्या ह्या 7 दिवसाच्या कंटेंट नंतरनं काही मेसेज आले आणि काही जण ऑफिसवर येऊन भेटून गेले. मित्रांनो, ट्रेडिंग खरंच खूप सोपे आहे, पण ट्रेडिंगमध्ये बरेच जण लॉस का करतात यामागची कारणे शोधून घ्या. ही कारणे शोधण्यासाठी मला लाखो रुपये लॉस करावा लागला. 3 वर्ष लर्निंग करावी लागली. त्यानंतरनं माझ्या ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या मी तुम्हाला या कंटेंटद्वारे शेअर करत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग शिकवायला काही नाही, पण ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि तो एक वेल्थ क्रिएशनचा बिझनेस आहे. तर ट्रेडिंग प्रत्येकजण करू शकतो का, तर थोडं सांगणं अवघड आहे. कारण काय होतं, ट्रेडिंगमध्ये वापर सगळ्यात महत्त्वाचा टाइम आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचा आहे माइंडसेट. तुमची रिस्क घेण्याची तयारी. हा एक रिस्की बिझनेस आहे. तुम्ही एका रिवॉर्डसाठी रिस्क घेत असता इथं. आता खूप लोक यामध्ये म्हणजे ज्यांनी मला मेसेज केले ह्यात बरेच जण असे होते की पैशाचा लोभ बघून किंवा ह्यात पैसा एवढा इझिली मिळतो, इझी मनीसाठी मला मेसेज केले. पण मित्रांनो, हा एवढा इझी मनी नाही. इथं हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क लागतं. मी बऱ्याचसा नंबर ट्रेडिंग बद्दल बोलणं बंद केलं, कारण मला दिसून येत होतं की कोणत्या चुकांमुळे मी लॉसेस केले आणि कोणत्या चुका, कोणता माइंडसेट या समोरच्यात आहे. समोरच्यात ते ॲग्रेशन, समोरच्यात ती ग्रीड, समोरच्यात ती फिअर. अशा लोकांना मी हात जोडून सांगतो की यातून लांबच राहावा. हा खूप रिस्की बिझनेस आहे, खूप हार्ड बिझनेस आहे. पण जर तुम्ही एक माणूस म्हणून बेस्ट व्हायचं असेल आणि तुम्हाला जर एक डिसिप्लिन आणायचं असेल आणि तुम्हाला हे जर काम करायचं असेल तर ट्रेडिंग हा तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस आहे. तुम्ही हा पार्ट टाइम करू शकता, फुल टाइम करू शकता. एक प्रॉपर एखाद्या ट्रेडरचा रोडमॅप दिला, जर त्याने त्याचे सायकोलॉजी पॉईंट, जर त्याचे रूल्स, त्याने केलेल्या चुका, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या आणि जर प्रॉपर पद्धतीने एक बिझनेस म्हणून या ट्रेडिंगला बघितलं ना, ट्रेडिंग सारखा वेल्थ क्रिएशनचा बिझनेस नाही.